हे 15 नियम पळून स्वतःची किंमत वाढवा. लोक तुमच्या समोर गुडघे टेकतील. मित्रांनो, आजच्या या स्पर्धात्मक आणि वेगवान जीवनात प्रत्येकाला समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण करायची असते. लोकांच्या नजरेत मानसन्मान मिळवायचा असतो आणि स्वतःची किंमत वाढवून जगासमोर आपल्यातील क्षमतांचा ठसा उमटवायचा असतो. परंतु हे सर्व सहज शक्य नसते. कारण समाजामध्ये तुम्हाला किंमत मिळावी, तुमचे अस्तित्व लोकांनी मान्य करावे यासाठी तुमच्या व्यक्तिमत्वात काही गुण, काही वागणुकीत शिस्त, काही विचारांमध्ये परिपक्वता असणे अत्यंत आवश्यक ठरते. समाजात किंमत मिळणे म्हणजे फक्त मोठ्या गोष्टी करणे नव्हे, तर स्वतःला घडवणे, योग्य दृष्टिकोन तयार करणे आणि सतत स्वतःला विकसित करत राहणे हे महत्त्वाचे असते. अनेक लोकांना आपण पाहतो की ते कितीही चांगले असले, कितीही शहाणे असले किंवा कितीही मेहनती असले तरी समाजात त्यांना योग्य तेवढी किंमत दिली जात नाही. त्याच वेळी काही लोकांचे बोलणे, वागणे, व्यक्तिमत्व यामुळे ते सहजपणे लोकांच्या मनात जागा निर्माण करतात. मग या दोन्ही गोष्टींमध्ये फरक नेमका कुठे असतो? हा फरक असतो त्यांच्या विचारसरणीत, त्यांच्या स्वतःकडे पाहण्याच्या नजरेत आणि त्यांच्या जगण्याच्या शिस्तीत. सर्वप्रथम हे समजून घ्या की कोणालाही तुमची किंमत देण्यापूर्वी तुम्ही स्वतःला किती किंमत देता हे महत्त्वाचं ठरतं. अनेक लोक स्वतःचा आदर करत नाहीत. ते स्वतःला गृहीत धरतात. त्यांना वाटतं की स्वतःचं कौतुक करणे, स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वार्थीपणाचे लक्षण, पण प्रत्यक्षात स्वतःवर प्रेम करणे म्हणजे आपल्या अस्तित्वाचा मान राखणे, स्वतःसाठी योग्य करणे, स्वतःच्या मर्यादा आणि मूल्यांना महत्त्व देणे. जेव्हा तुम्ही स्वतःला आदर देता, स्वतःकडे सकारात्मक दृष्टीने पाहता, तेव्हा समाजातील लोकही तुमच्याकडे आदराने पाहतात. एका व्यक्तीची किंमत त्याच्या कपड्यांवर, दिसण्यावर किंवा पैशावर नसून त्याच्या आत असणाऱ्या आत्मविश्वासावर, विचारांवर आणि स्वभावावर असते. म्हणून पहिलं काम म्हणजे स्वतःला महत्त्व देण्याचा संकल्प करा. याचबरोबर तुमचा स्वभाव आणि बोलण्याची पद्धतही समाजात तुमची किंमत ठरवते. गरजेपेक्षा जास्त बोलणारे, सतत प्रत्येक गोष्टीवर भाष्य करणारे लोक काही काळासाठी मनोरंजक वाटू शकतात, पण नंतर लोक त्यांच्यापासून दुरावतात. कमी बोला, पण जेव्हा बोला तेव्हा समजून उमजून बोला. तुमचं शांत राहणं तुमची किंमत वाढवते. कारण शांत माणसाच्या विचारांना लोक अधिक गांभीर्याने घेतात. सतत बडबड करणारा माणूस कितीही हुशार असू शकतो, पण लोक त्याला इतकं महत्त्व देत नाहीत. म्हणून मौनाची किंमत समजून घ्या. जेव्हा तुम्ही कमी बोलता तेव्हा तुमची प्रत्येक गोष्ट लोक लक्षपूर्वक ऐकतात. आणि हेच तुमची ओळख अधिक मजबूत करणारे ठरते. समाजात तुमची प्रतिमा चांगली आणि मजबूत ठेवण्यासाठी आणखी एक अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे कोणाबद्दलही वाईट बोलणे. दुसऱ्याच्या उणीवा सांगून तुम्ही तुमची उंची वाढवू शकता असा गैरसमज अनेक लोकांना असतो. पण हे उलट तुमचा स्वभाव लहान दाखवते. इतरांबद्दल वाईट बोलणारा माणूस लोकांच्या नजरेत लवकरच खाली जातो. लोक असा विचार करतात की जो दुसऱ्याबद्दल वाईट बोलतो तो कधी ना कधी आपल्याबद्दलही वाईट बोलेल. म्हणून इतरांविषयी आदर ठेवा. कोणावर टीका करायचीच असेल तर ती त्यांच्या गैरहजेरीत नव्हे, तर त्यांच्यासमोर सांगा, तेही फक्त त्यांना सुधारण्यासाठी. मानवी जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वाभिमान. पण अनेक लोक स्वाभिमान जपण्यापेक्षा हो म्हणण्याची सवय लावतात. त्यांना वाटतं की सर्वांच्या मनासारखं वागलं तर सर्व त्यांना आवडतील, पण प्रत्यक्षात असे लोक वेळेनंतर समाजासाठी सामान्य आणि कमी महत्त्वाचे बनतात. कारण जे लोक सगळ्यांसाठी नेहमी उपलब्ध असतात, त्यांना लोक फारशी किंमत देत नाहीत. म्हणून स्वतःच्या मर्यादा ठेवा. कुठे हो म्हणायचं आणि कुठे नाही हे ओळखा. नाही म्हणणे ही एक कला आहे आणि स्वतःचा आदर राखणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
लोकांशी संवाद साधताना चटकन किंवा घाईघाईत उत्तर देऊ नका. लोकांनी विचारलं म्हणून लगेच उत्तर देणं कधी-कधी चुकांमध्ये टाकू शकतं. एखादा प्रश्न किंवा सल्ला विचारला तर थोडा वेळ घ्या, विचार करा आणि मग उत्तर द्या. यामुळे तुमची विचारसरणी समोरच्याला समजू शकते आणि लोक तुमच्याकडे गंभीरपणे पाहतात. लोकांमध्ये तुमची इमेज समजूतदार म्हणून निर्माण होते. समाजात कोणाला मान आणि किंमत द्यायची ते त्याच्या मेहनतीवरून आणि काम करताना दाखवलेल्या शिस्तीवरूनही ठरतं. कोणत्याही क्षेत्रात असलात तरी तुमच्या कामावर फोकस करा. जे लोक कामाला प्रामाणिकपणे आणि आवडीने करतात, वेळेचं पालन करतात, उद्दिष्ट ठरवून त्यासाठी मेहनत घेतात, ते लोक समाजात आदराचे पात्र ठरतात. मेहनत करणारा माणूस कितीही शांत असो पण त्याच्या कामातून त्याची ओळख तयार होते. लोक समाजात कोणाला ओळखतात ते सर्वात आधी त्यांच्या व्यक्तिमत्वावरून. आणि व्यक्तिमत्वात सर्वात पहिला ठसा उमटतो तो कपड्यांवरून. माणूस कितीही हुशार असला तरी अस्वच्छ कपडे, विस्कटलेला पेहराव किंवा उग्र व्यक्तिमत्व यामुळे त्याची किंमत कमी होऊ शकते. तुम्ही महागडे कपडे घाला असं नाही, पण स्वच्छ, व्यवस्थित आणि सभ्य दिसा. लोकांच्या मनात ठसा उमटवण्यासाठी चांगला पेहराव ही एक महत्त्वाची बाब आहे. आयुष्यात प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकणे ही एक आवश्यक गोष्ट आहे. चुकीचे निर्णय आयुष्यभर परिणाम करतात. म्हणून कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. परिस्थितीचा फायदे-तोट्यांचा नीट विचार करून निर्णय घ्या. जे लोक चांगले निर्णय घेतात त्यांची समाजात वेगळी ओळख निर्माण होते. लोक त्यांना विश्वासाने पाहतात. समाजात वाद घालणारी माणसं कधीच लोकप्रिय किंवा आदरणीय होत नाहीत. वादामुळे राग, अहंकार आणि चुकीची प्रतिमा निर्माण होते. म्हणून वाद शक्यतो टाळा. शांतीने आणि समजून बोला. ज्ञान हा माणसाचा सर्वात मोठा दागिना आहे. सत्य शिकणारे, नवीन गोष्टी जाणून घेणारे, स्वतःला अपडेट ठेवणारे लोक समाजात विशेष मान मिळवतात. कारण ज्ञान असले की आपण कोणत्याही प्रसंगी आत्मविश्वासाने वावरू शकतो. लोकांच्या बोलण्याला लक्षपूर्वक ऐकणं ही एक महत्त्वाची कला आहे. लोकांना आपलं बोलणं कुणीतरी ऐकावं वाटतं. आणि जे लोक ऐकतात त्यांना समाजात अधिक मान दिला जातो. ऐकणारा माणूस शांत, समजूतदार आणि विश्वासू वाटतो. स्वतःची स्तुती कधीही स्वतःच्या तोंडून करू नका. इतरांकडून तुमचं कौतुक झालं तर त्याची किंमत अधिक असते. स्वतःचं कौतुक स्वतःच करत राहणारी माणसं लोकांच्या नजरेत हलकी ठरतात. लोकांपासून थोडं अंतर ठेवा. नेहमी उपलब्ध राहिलात तर लोक तुमचं महत्त्व ओळखत नाहीत. तुमची किंमत वाढवायची असेल तर तुमचं अस्तित्व थोडं दुर्मिळ ठेवा. वचन दिलं तर ते पाळा. वचन पाळणारी माणसं लोकांच्या मनात मोठं स्थान मिळवतात. त्यांच्यावर विश्वास बसतो आणि शेवटी श्रीमंत होणं महत्त्वाचं आहे. पैसा माणसाची किंमत वाढवतो असं नाही, पण पैसे असले की माणसाला आत्मविश्वास, सुरक्षितता आणि निर्णयक्षमतेची ताकद येते. म्हणून आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हा, कमवा, साठवा आणि समजून खर्च करा.